आपल्या चॅनलवरती आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा एका विषयाबद्दल सांगणार आहे. अशा 55 चांगल्या टिप्स, चांगली माहिती आणि चांगल्या गोष्टी सांगणार आहे, की ज्या आपण करायला हव्यात. अशा काही गोष्टी आहेत, की ज्या आपण केल्यामुळं त्याचा आपल्या आरोग्यावर खूप मोठा आणि चांगला परिणाम होतो. या गोष्टी कोणत्या आहेत हे जाणून घ्यायचं असेल, तर हा व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत बघत राहा. हा व्हिडिओ प्रत्येक वयोगटातील व्यक्तीसाठी फार महत्त्वाचा आहे. आपल्या चॅनलवरती आपण वयोवृद्ध व्यक्तींसाठी व्हिडिओ बनवतच आहोत. पण अगदी तुमचं वय 15 वर्ष असू द्या, 20 वर्ष असू द्या किंवा 25 असू द्या किंवा मग अगदी 60, 70, 80 असू द्या. प्रत्येकासाठी आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आणि त्या खूप फायदेशीर ठरणार आहेत. जुन्या काळातले किंवा आपल्या आजी-आजोबा जे आहेत ते या गोष्टी पाळायचे आणि म्हणून त्यांचं आयुष्य खूप सुखकर होतं. आणि त्यांच्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या राहायच्या, म्हणजे आरोग्य त्यांचं खूप चांगल्या पद्धतीनं ते जगत असत. आपल्याला आता समजतंय की आपलं आरोग्य इतकं चांगलं का नाहीये किंवा मग आपल्याला काही आजार खूप पटकन का होतात. तर या काही चुका आहेत ज्या आपण करत असतो. म्हणून व्हिडिओमध्ये सांगत आलेल्या गोष्टी तुम्ही नक्की करा आणि त्याबरोबर व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा हे माहितीपूर्ण व्हिडिओज बघायला मिळतील. चला तर सुरुवात करूया. सर्वात पहिली आणि महत्त्वाची टीप आहे, थंड पाणी पिलं तर चेहऱ्यावरती सुरकुत्या पडत असतात. त्याच्यामुळे नेहमी नॉर्मल टेम्परेचरचं पाणी पिण्यास सुरुवात करा. अगदी थंड किंवा फ्रीजमधून काढलेलं पाणी तर अजिबात पिऊच नका. ही दुसरी टिप्स आहे. रात्री झोपण्यापूर्वी जर तुम्ही चहा पित असाल तर तुमची झोप बिघडते आणि डोकेदुखी सुद्धा तुम्हाला होऊ शकते. तिसरी गोष्ट आहे, मुळा म्हणजेच मुळ्याची भाजी जी आहे तर ती रात्री कधीच खाऊ नका, कारण मुळा रात्रीच्या वेळी पचत नाही. चौथी गोष्ट आहे, हृदयातील अस्वस्थता अधू दूर करायची असेल तर टोमॅटो खूप फायदेशीर असते. त्यामुळे टोमॅटो आहारामध्ये खाण्यास सुरुवात करा. टोमॅटो जास्तीत जास्त खाण्याचा प्रयत्न करा. केसांना जर तुम्ही अंड्याचा पांढरा भाग लावला तर केस गळणं थांबतं आणि केस चमकदार सुद्धा होतात. निहार मोह चाटचं पाणी वापरलं तर मेंदू जो आहे तो तीक्ष्ण होतो. 7 नंबरची गोष्ट आहे, दररोज मनुका खायचा. डायजेशन खूप चांगलं सुधारतं आणि त्याच्यामुळे खोकला सुद्धा होत नाही. 8वी गोष्ट आहे, मातीच्या भांड्यामध्ये जर तुम्ही पाणी पित असाल तर लठ्ठपणा मोठ्या प्रमाणात लवकरात लवकर कमी होऊ शकतो. 9वी टिप्स आहे, काळी द्राक्ष किंवा खाल्ली तर तुमचा रंग दुधासारखा पांढरा आणि चमकदार होईल. 10वी टिप्स आहे, ज्या महिलांचे केस गळणं थांबत नाहीत त्यांनी पांढऱ्या कांद्याचा रस मोहरीच्या तेलामध्ये मिसळून केसांना लावावा. 11 नंबरची टिप्स आहे, की पालक हाडे मजबूत करतात, त्याच्यामुळं पालक आहारामध्ये जास्त वापरा. त्याचबरोबर केळीसुद्धा हाडे मजबूत करतं, त्याच्यामुळं केळीसुद्धा आहारामध्ये जास्त वापरा. आहारामध्ये या गोष्टीचा जास्तीत जास्त समावेश करावा. गाईचं दूध जे असतं ते कर्करोगापासून बचाव करत असतं. तुम्ही जर साखरेची कँडी खाल्ली तर तुमची स्मरणशक्ती तीक्ष्ण होण्यास मदत होत असते. 15वी टिप्स आहे, दिवसातून एकदा 1 चमचा बडीशोप जी आहे ती कोमट पाण्यासोबत पावडर घ्या आणि डोळ्यासमोरसाठी फायदेशीर आहे. उच्च रक्तदाबापासूनही मुक्तता मिळते. 16 नंबर आहे, चेहऱ्यावर काकडी घासली तर चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतात. ज्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर सुरकुत्या आहेत त्यांनी आल्याच्या पाण्यानं चेहरा स्वच्छ धुवावा. साखर काढून टाकण्यासाठी अर्धा किलो बदाम आणि 50 ग्रॅम काळी बार्ली बारीक पावडर करून बनवा आणि दररोज सकाळी 1 चमचा पाण्यासोबत घ्या. साखर जणू काही नष्टच होईल आणि दृष्टी ही विजेसारखी तीक्ष्ण होईल. दुधामध्ये कच्चे केळ मिसळून चेहऱ्यावर जर लावलं तर सुरकुत्या कमी होतील आणि त्वचा सुद्धा सुधारेल. किडनीच्या समस्या असलेल्या लोकांनी कधीही केळी खाऊ नका. भेंडी खाल्ल्याने रक्तातील साखरेचं प्रमाण जे आहे ते वाढत नाही. ज्या व्यक्तीच्या डोक्यावरती खूप सारे मुरुम बघायला मिळतात, हे मेंदू कमकुवत होण्याचं लक्षण असतं. ज्यांना मूल होऊ शकत नाही तर त्या व्यक्तींनी मधात मिसळलेलं दूध प्यावं. ग्रीन टी पिल्यानं पोटाची चरबी जी आहे ती वाढत नाही. बदाम तेल आणि अंड्यातील पिवळा भाग यांचे काही थेंब मिसळा आणि चेहऱ्यावरती लावा. 20 मिनिटांमध्ये रंग गोरा होण्यास मदत होते. जर तुमचे सांधे किंवा मग हाडांमध्ये वेदना होत असतील तर एक फर्मी किंवा एक देशी अंड घ्या. दोन्ही चांगले मिसळला तर 3 थेंब ऑलिव्ह ऑइल घाला आणि त्यानंतर ते देशी तुपामध्ये तळून घ्या आणि हे खा. तुमच्या हाडांच्या सर्व प्रकारच्या वेदनांपासून, समस्यांपासून तुम्हाला आराम मिळण्यास मदत होईल. गाजर खाल्ल्यानं रक्त पातळ होतं, दृष्टी सुधारण्यास मदत होते. त्याच्यामुळं आपण आपल्या आहारामध्ये गाजराचा समावेश जास्तीत जास्त ठेवावा.
दिवस म्हणजे दुपारी जर तुम्ही कांदा खाल्ला तर शरीर सर्व प्रकारच्या हवामानाच्या परिणामांपासून सुरक्षित राहतो, म्हणून दुपारी तुम्ही कांदा खाऊ शकता. जर 40 वर्षाच्या महिलेला तरुण राहायचं असेल तर तिनं थंड पदार्थ कमीत कमी खावेत. जर तुम्हाला झोप येत नसेल तर पाण्यामध्ये जिरे मिसळून प्यावं. तुम्हाला शांत झोप मिळेल. नेहमी स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या आरोग्याचं रहस्य हे तुमच्या आनंदी राहण्यामध्येच लपलेलं आहे. माणसासाठी सर्वात फायदेशीर गोष्ट म्हणजे आरोग्य आणि सर्वात फायदेशीर अन्न म्हणजे पालेभाज्या किंवा मग कडधान्य. अशा भाज्या, खजूर जर तुम्ही खात असाल तर तुमची कंबर मजबूत राहते आणि हृदयाला सुद्धा ताकद मिळते. दररोज झोपण्यापूर्वी दात घासावे. तुमचे दात कधी खराब होणार नाहीत आणि कमकुवत सुद्धा होणार नाहीत. रात्रीच्या वेळी जर खजूर खाल्लं तर त्याच्यामुळे पोट कोरडं होत नाही आणि पोटाचा कर्करोग सुद्धा होत नाही. जे रात्री बकरीचं दूध पितात ते दुसऱ्या दिवशी हवे तितकं जास्त काम करू शकतात, पण ते थकत नाहीत. नेहमी जेवणासोबत हिरवी मिरची खा. त्यामुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते आणि पोटामध्ये हिरवी मिरची उष्णता निर्माण होऊ देत नाही. नखांना नेहमी तेलानं मालिश करा. सांधे आणि गुडघे मजबूत होतील आणि म्हातारपण सुद्धा लवकर येणार नाही. जर तुम्हाला दातांमध्ये खूप वेदना होत असतील तर 2 लवंग घ्या, त्या बारीक करा, त्या लिंबाचे काही थेंब घ्याल आणि दुखणाऱ्या दातांवरती लावा. जर तुम्हाला हिरव्या मिरच्या जास्त काळ टिकवून ठेवायच्या असतील, ताज्या ठेवायच्या असतील तर त्याची देठं काढून टाका आणि तुम्ही दररोज चहा पीत असाल तर चहा पिल्यानंतर उरलेली जी पानपत्ती असते ती वाया घालवू नका. घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये पसरवा. यामुळे डास आणि माशा दूर होतात. कधी रिकाम्या पोटी केळी खाऊ नका. बद्धकोष्ठतेचा धोका जास्त वाढतो. जर तुम्ही खाल्ल्यानंतर झोपी गेला तर ते आरोग्याचं लक्षण आहे. चुकून अन्न कधीही खाऊ नका. त्यामुळे श्वसनाचे आजार होऊ शकतात. जर कोंबडी अंडा घालण्याचं प्रमाण कमी करत असेल तर कारल्याच्या सालीवरती मीठ लावा आणि कोंबडीला खायला द्या. कोंबडी दुसऱ्या दिवशी अंडा घालायला सुरुवात करेल. गुलाबाच्या सुगंधानं शांत झोप येते, म्हणून तुम्ही झोपताना गुलाबाचा सुगंध घेऊ शकता. जर सर्दी किंवा खोकला तुमची पाठ सोडत नसेल तर हिरव्या कांद्याचा सुगंध घ्या. यामुळे सर्दी आणि खोकला लवकरच बरा होतो. ओले कपडे घातल्यानं खाज येऊ शकते, त्याच्यामुळे शक्यतो ओले कपडे घालणं टाळावं. त्याचबरोबर काही आजारसुद्धा आपल्याला उद्भवू शकतात. बकरीच्या दुधामध्ये बडीशोप घाला आणि झोपण्यापूर्वी ते दूध पिऊन घ्या. याच्यामुळे म्हातारपण लवकर येत नाही. कधीही तुम्ही जेवल्यानंतर आपलं तोंड जे आहे ते स्वच्छ धुवा. दररोज 1 गाजर खाल्लं तर याच्यामुळे रक्त वाढतं आणि जास्तीत जास्त रक्त तयार होण्यास मदत होतं. जर तुम्ही जेवण केल्यानंतर 3 घोट पाणी प्यायले तर तुमचे डोळे जे आहेत ते खूप छान चमकतात. झोपण्यापूर्वी नेहमी केस कंघी करून झोपावं. यामुळे केस गळणं थांबेल आणि ज्यांना सारखा सारखा जास्त ताप येतो त्यांनी बकरीचं दूध सेवन करावं. जर एखाद्याला हृदयरोग असेल तर त्यानं नाश्त्यामध्ये कांदा सेवन करावा. आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल. माहिती जर आवडली असेल तर आपल्याला कृषी लॉग या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.